सर्व श्रोत्यांचं वाठारकर परिवारातर्फे मी सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याकडं मुंबईचे श्री माधव जोशी आरोग्याचा महामार्ग जो सर्वांच्या जीवनाशी निगडीत आहे. आता विस्ताराने ते सर्व सांगणारच आहेत. सुरुवातीलाच मी त्यांचं स्वागत करतो, कारण नंतर शंका कुशंका कोणाच्या असतील, काही प्रश्न विचारायचे असतील त्याच्याकरता ते वेळ देणार आहेत. तेव्हा त्यांचा सत्कार करायचा कार्यक्रम मी आता उरकून घेतोय. तेव्हा कृपया श्री माधव जोशी यांनी हा सत्कार स्वीकारावा. प्रोग्राम सुरू करण्याच्या आधी एक माझं आवडतं सिग्नेचर ट्यून मी वाजवून दाखवणार आहे. ठीक आहे, तास दीड तास मी तुमच्याशी बोलणार आहे. त्याचं तात्पर्य हे आहे, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए. कारण मी जे काही तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला वाटेल असं आहे का, खरंच असं आहे का हा माणूस म्हणतोय, पटणार नाही. एका वेळेस प्रश्न विचारा, समजून घ्या, घासून बघा. घर्षणम ताडनम सोन्याची कसोटी करतात ना, घासून बघतात, भट्टीत घालून बघतात, ठोकून बघतात आणि मग म्हणा की मी प्रयत्न करून बघतो. नुसतं मी सांगतो म्हणून विश्वास नका ठेवू. तुमच्या आयुष्यात तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि मग तुमच्या आयुष्यात परिवर्तन करायचं का नाही करायचं, लाईफ इज युअर्स. मी फक्त मला जो काय अनुभव आला, मला जे काय कळलं ते मी तुमच्यासमोर मांडायला आलेलो आहे. ह्या सगळ्याची सुरुवात 1981 साली झाली. 81 साली मी IDBIत काम करत होतो. 6:15 ऑफिस संपलं की एक अर्धा पाऊण तास आम्ही रुग्णसेवा करायचो. मेडिकल नॉलेज शून्य. आमचं काम काय, नाना पारकर स्मृती समितीचा मी सदस्य होतो त्यावेळेला, आणि आम्हाला फोन यायचा आमच्या डॉक्टर, सिनियर डॉक्टरकडून की अमुक हॉस्पिटलमध्ये अमुक बेडवरती एक पेशंट आहे, त्याची जाऊन चौकशी करायची. फक्त त्याच्या बाजूला बसायचं, काय हवं नको विचारायचं, औषध आणून द्यायचं, पेपर वाचून दाखवायचा, पुस्तक वाचून दाखवायचं, अर्धा पाऊण तास त्याच्याबरोबर गप्पा मारायच्या, परत घरी जायचं. असं 3 वर्ष काम केलं. ते 3 वर्षात एवढे रोगी बघितले, नखशिकांत वेगवेगळ्या प्रकारचे, ब्रेनचे बघितले, हार्टचे बघितले, किडनीचे बघितले, आणि इतका धसका घेतला, संकल्प असा केला की मला जन्मभरात रोग व्हायला नको. मरणार तर सगळेच आहेत, डॉक्टर पण मरणार आहे, पेशंट पण मरणार आहे. नेरळ मधले डॉक्टर जिवंत राहतात,
नेरळमध्ये डॉक्टर मरणार नाही, शेवटी मरणार सगळेच मरणार आहेत, पण मरताना कसं पाहिजे. माझं ड्रीम आहे बरं का असं की मला डेथ सर्टिफिकेट द्यायला जेव्हा डॉक्टर येईल, डेथ सर्टिफिकेट दिल्यानंतर आपल्यापैकी कोणी साप मारलाय का? साप, हॅलो, साप पाहिलाय का? मारलाय पण ना. साप मारल्यानंतर काय करता तुम्ही? साप मारला, आता काय करता त्या सापाचं पुढे, किंवा पुढे ऍक्शन काय घेतात त्याची? कोणी जाळतात, कोणी पुरतात. त्याच्या आधी एक गोष्ट करता तुम्ही, तो म्हणजे तुम्ही ढवसून बघता तो मेलाय की नाही, आणि मग सगळं पुढचं होतं. तसं जाताना ना त्या डॉक्टरला डाऊट वाटला पाहिजे की मी ह्याला डेथ सर्टिफिकेट दिलंय खरं, पण हा काय मला मेल्यासारखा तर वाटत नाही. जाताना त्याने लाच मारून बघितली पाहिजे अशी, मला खरंच मेलाय की नाही असं आरोग्य पाहिजे, असा संकल्प होता माझा. असा जबरदस्त संकल्प केल्याबद्दल माझं एकदा अभिनंदन करा जरा तुम्ही. जन्मात डॉक्टरचं तोंड बघायची वेळ येता कामा नाही, असा संकल्प होता माझा. पण प्रत्यक्षात संकल्प असा होता, पण 2-4 वर्षात बघितलं तर माझ्या कंप्लेंटची एवढी मारुतीच्या शेपटासारखी अवस्था होती. दोन्ही गुडघे माझे डिजनरेट झालेले होते 1981 साली. आज 2017 आहे. मला ग्रेड 1 लिस्थासिस आहे, कंबरदुखीचा त्रास आहे, ओबॅसिटी, माझं 88 किलो वजन होतं त्यावेळेला, ॲक्यूट हेअर फॉल, ॲक्यूट ॲसिडिटी, क्रॉनिक फटीग, शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी, चरबीचं प्रमाण जास्ती, मांसाचं प्रमाण कमी. म्हणजे ज्या माणसाचा संकल्प जन्मभर निरोगी राहण्याचा होता, प्रत्यक्षामध्ये फारसे उलटे पडलेले होते. आणि मला कळायचं नाही की हे इथे आलो असा कसा, काय झालं माझं असं की मी इथपर्यंत पोचलो, आणि ह्यातनं बाहेर कसं पडायचं. 1981 ते 2009 29 वर्षाच्या कालखंडात खूप पुलाखालून पाणी गेलं, खूप शिकलो, खूप चुका केल्या. बहुतेक चुका जास्ती केल्या म्हणून शिकायला पण चांगलं मिळालं मला. चूक केली नसती तर शिकायला पण मिळालं नसतं एखाद वेळेस. 81 साली 14 विषयात नापास झालेला माधव जोशी आज तुमच्या समोर 14च्या 14 विषयात डिस्टिंक्शनने पास होऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. मला पुन्हा एकदा ॲप्रिसिएशन अजून एकदा करा, आणि ते जरा जोरात करा. आता विचारा तिसरं ॲप्रिसिएशन कशासाठी आहे? तर तिसरं ॲप्रिसिएशन अशासाठी आहे की हे जे सगळं परिवर्तन झालं माझ्या आयुष्यामध्ये, ते कोणतंही औषध, उकाळा, गोळी, मलम, इंजेक्शन, चूर्ण, काढा न घेता झालेलं आहे. फक्त अन्न, अन्न आणि अन्न. अन्नामध्ये बदल करून हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की अन्न हे सगळ्याचा पाया आहे, आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन आपण जर कोणती पॅथी, उपचार पद्धती करत राहिलो तर ते खूप वरवरचं होणार आहे. बुनियादी, फंडामेंटल, मुळापासून नाही होणार आहे त्याच्यामध्ये. 29 वर्षात मला जे शिकायला मिळालं, माझ्या जे लक्षात आलं, ते सूत्ररूपा मी तुम्हाला सांगणार आहे. आता कसं आहे, प्रवास खूप मोठा आहे, अनुभव खूप आले त्याच्यामध्ये. त्यातले तथ्य काय आहे, रिलेव्हंट काय आहे, मी तुमच्या समोर मांडणार आहे. जे ज्यांच्याकडे वह्या पेन्सिली असतील त्यांनी आता सज्ज व्हा लिहून घ्यायला. ह्याचं रेकॉर्डिंग पण चालू आहे, त्याच्यामुळे जर कोणाला नंतर रेकॉर्डिंग पाहिजे असेल तर ते पण मिळणार आहे. सरांच्याकडे मी एक रेकॉर्डिंगची क्लिप पाठवून देईन, 1-2 तासाची जी काय असेल ती. आपण माझ्या कंबर दुखीपासून सुरू करू. ग्रेड 1 लिस्थासिस म्हणजे L5 S1 वरून 25% पुढे सरकलेला आहे. तो डिस्प्लेस्ड आहे, तो कधीही मागे येणार नाही. आणि सामान्यपणे त्याला ग्रेड 1 लिस्थासिस म्हणतात सामान्य भाषेत. मग ग्रेड 2 म्हणजे 50%, ग्रेड 3 म्हणजे 75%, आणि ग्रेड 4 म्हणजे 100% आणि ऑपरेशन. असा नॉर्मली प्रवास असतो. तो परत मागे नाही येत, ऑपरेशन करावं लागतं त्याच्यासाठी. जर मी असा विचार केला की बाबा माझ्या नशिबी हे का आलं,
प्रश्न पडतो ना, वाय मी, माझी कंबर का दुखते, त्याचं कारण काय, काय करायचं, हा दुसरा भाग झाला. का झालंय त्याच्या मागचं कारण काय, हा पार्ट ए आहे त्यातला. समजा मी गुरुजींच्याकडे आलो, आता गुरुजी आहेतच समोर, त्याच्यामुळे गुरुजींचं उदाहरण घेऊ. त्यांच्या शास्त्राप्रमाणे ते काही गणित मांडतील, काही योग बघतील, काही पूर्वकर्माचा सिद्धांत आहे. आपल्याकडे म्हणतो ना की मागच्या जन्मी तुम्ही अमुक केलं होतं, त्याचं फलस्वरूप तुम्हाला ह्या जन्मी मिळालं, असा काहीतरी सिद्धांत सांगून त्याचं एक गणित आपल्याला सांगतील की हे तुझ्या पूर्वजन्माचं फळ तुला आता ह्या जन्मी मिळतंय. हे त्या विषयाकडे बघण्याचा एक अंश झाला. दुसरा अंश काय आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर काय सांगेल तुम्हाला, हा ना पोश्चर रिलेटेड प्रॉब्लेम आहे. तुम्ही कसे बसता, कसे उठता, कसे वागता, कसं वजन उचलता, त्याच्यावरती अवलंबून आहे. वारंवार तुम्ही चूक केली त्या उठण्या बसण्याच्या पोश्चर मध्ये तर कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. हा पुन्हा एक अंश झाला. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात तर तो म्हणेल कफवात पित्त हे जे 3 प्रकार शरीरामध्ये असतात, त्रिदोष म्हणतात त्याला, त्याच्यापैकी वाताचा जर प्रकोप झाला तर तुम्हाला हाडाचं दुखणं होऊ शकतं, म्हणून तुमची कंबरदुखी आहे. तुम्ही जो होमिओपॅथीच्या माणसाकडे गेलात तर तो मला विचारेल तुला स्वप्न कोणतं पडतं, मग स्वप्नात काय दिसतं, मग त्याचा तो अनालिसिस करेल आणि मग त्या मनोव्यापाराचा शरीरावरती कसा परिणाम होतो असं सांगून ती संगती लावेल. पण ह्या सगळ्या ज्या संगती आहेत ना, ह्या संगतीने माझं समाधान होईना. एक तर मुळात मी अतृप्त आत्मा आहे, त्याच्यामध्ये तृप्ती नाही कशामध्ये. सारखी मनामध्ये शंका, प्रश्न, उपप्रश्न, प्रतिप्रश्न. माझा स्वभावच तसा आहे, नेचर तसं आहे माझं. कोणी सांगितलं चटकन मी विश्वास ठेवणार अशातला भाग नाही. मग मी ते खोदून 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 तळापर्यंत जाणार त्याचं. सगळ्यांचा जेव्हा मी विचार केला तर सगळं मला नाही वरवरच वाटायला लागलं, उपर का. मग मुदलात कुठे आहे, मग मुदलात शोधताना माझ्या असं लक्षात आलं पीएच रक्षती रक्षिता ह्या सिद्धांतापर्यंत मी पोचलो. त्याच्यामुळे माझ्या कामाचा सगळा जो गाभा आहे त्या गाभ्याचं एका वाक्यात जर वर्णन करायचं असेल, इफ यू प्रोटेक्ट युअर पीएच इट विल प्रोटेक्ट युअर हेल्थ. 29 वर्षाच्या माझ्या अभ्यासाने मला काय लक्षात आलं, आपल्याकडे धर्मो रक्षती रक्षिता असं म्हणण्याची पद्धत आहे. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. मला माहित नाही असं होतं की नाही, पण हे मात्र मला अनुभवात आलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या पीएचचं रक्षण केलं तर तुमचं पीएच रक्षण करेल. मग आता ह्या पीएचचा 7.4 पीएचचा माझ्या कंबरदुखीशी काय संबंध आहे याचा अभ्यास करायला मी सुरुवात केली. त्याची ते पीएच म्हणजे काय बघूया. जे 10वी पर्यंत जरी ज्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि पुढे जरी बरे ते कॉमर्सला किंवा आर्ट्सला गेले असतील, सायन्सला गेले नसतील, तरी 10वी पर्यंत आपण काय शिकलेलो आहोत, पीएच हे लॉगॅरिथमिक, निगेटिव्ह लॉगॅरिथमिक परिमाणे कशाचं, कोणत्याही द्रावणातल्या हायड्रोजन आयनची संख्या मोजण्याचे एक परिमाण आहे. जसं आपण वजन मोजतो ग्रॅम किलोग्रॅम मध्ये, अंतर मोजतो मीटर किलोमीटर मध्ये, तसं हे पीएच एक परिमाण आहे. 0 पीएच, आता तुमच्या कागदावर लिहून घ्या, डाव्या बाजूला 0 लिहा, 0 पीएच, सेंटरला लिहा 7 पीएच आणि उजव्या टोकाला लिहा 14 पीएच. याला आपण पीएच स्केल असं म्हणतो सायन्सच्या भाषेत. पीएच स्केल 0 हे एक टोक आहे, 14 हे दुसरं टोक आहे. 0 पीएच हे अत्यंतिक ऍसिडिक आणि 14 पीएच हे अत्यंतिक अल्कली, अशी ही 2 टोक आहेत. आणि ह्या 2 टोकाच्या मध्ये सगळी रसायनं, मग ती मानव निर्मित असोत किंवा निसर्ग निर्मित असोत, ती ह्या 2 टोकांच्या मध्ये असतात. 0 पीएच चं कोणी उदाहरण सांगू शकेल? हायड्रोक्लोरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड. अल्कलीचं उदाहरण कोणतं आहे? सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH. 2 टोकं झाली. आणि 7 म्हणजे न्यूट्रल, वॉटर H2O, उदासीन.
तर ही पीएच रेंज आहे. ह्या पीएच रेंज मध्ये 7 पासून उजव्या अंगाला थोड्याशा अंतरावर एक रेष मारा आणि 7.4 असं लिहा तिथे. हायड्रोक्लोरिक ऍसिड H2O 7.4 आणि NaOH. मग आता 7.4 काय आहे तर आपल्या रक्ताचा पीएच आहे. हा माणसाच्या शुद्ध रक्ताचा पीएच, ज्याला आर्टरियल ब्लड असं आपण म्हणतो, त्या रक्ताचा पीएच 7.4 आहे. आता त्याचा रोल काय, का निसर्गाने, परमेश्वराने, काय ज्यांनी कोणी ही सृष्टी निर्माण केली त्यांनी माणसाच्या रक्ताचा पीएच 7.4 का ठेवला, असा मला प्रश्न पडला की काय त्याच्यामागचं रहस्य, गुह्य काय आहे. तर त्याच्यामागचं गुह्य असं आहे की 7 म्हणजे उदासीन आणि हा जो 0.4 आहे ही स्लाइटली अल्कलॅनिटी आपल्या रक्तामध्ये असते. किंचित क्षारीय आहे आपलं रक्त. पर्पज काय त्याचा, काय क्षारीय, त्याच्यामागे एक योजना आहे का, तर त्याच्यामागे एक निश्चित योजना आहे. आपण जे अन्न खातो ते अन्न खाल्ल्यानंतर डायजेशन, ऍब्सॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि एक्सक्रीशन अशा 4 महत्वाच्या टप्प्यातून ते अन्न जातं. ह्या टप्प्यातून अन्नाचा वापर होऊन ऊर्जेसाठी ते सगळं वापरून शरीराच्या बाहेर टाकणं, ह्या प्रक्रियेमध्ये शरीरामध्ये ना टॉक्सिन्स निर्माण होतात आणि ते अनिवार्य आहे. माझ्या शरीरात पण टॉक्सिन्स निर्माण होणार. ही टॉक्सिन्स प्रभावहीन करण्यासाठी आपल्या रक्तामध्ये किंचित क्षारीयता निसर्गाने ठेवलेली आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्न येणार, ते बाहेर पडणार, त्याचा वापर होणार, टॉक्सिन्स तयार होणार आणि ती टॉक्सिन्स न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्या रक्ताचा पीएच 7.4 ठेवलेला आहे. म्हणून आपलं रक्त किंचित क्षारीय आहे. आता समजा हा जो 0.4 क्षारीय टप्पा आहे त्याच्यात समजा कमी झालं काहीतरी, समजा तुमच्याकडे 4 टॉक्सिन्स आहेत, आपण संख्येच्या रूपात धरूया, 4 टॉक्सिन्स आहेत आणि 4 अल्कली मॉलिक्युल्स आहेत तुमच्या रक्तामध्ये, म्हणजे 4ला 4 भिडले, विषय संपला, तुम्ही निरोगी राहणार. आम्लीय मॉलिक्युल म्हणजे टॉक्सिक मॉलिक्युल 4 आहेत आणि त्याला प्रभावहीन करणारे मॉलिक्युल 3 आहेत समजा, तर काय राहील, एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला आणि एक राहिला. ज्या ज्या वेळेला तुमच्या रक्ताचा पीएच कमी होतो त्या वेळेला काहीतरी टॉक्सिसिटी, आम्लीयता शरीरात साठायला सुरुवात होते आणि ती जी आम्लीयता साठायला सुरुवात होते ती तुमच्या एखाद्या पेशीच्या भोवती साठत राहते. मग ती आम्लीयता समजा असं साठलं तर काय होतं मग त्या आम्लीयतेचं पुढं, किंवा त्याचा परिणाम काय होता शरीरावरती, तर ती आम्लीयता साठल्यानंतर ना 2 गोष्टी होतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्या पेशीच्या भोवती ती आम्लीयता साठते त्या पेशीचं डिजनरेशन व्हायला लागतं, एक. आणि दुसरं, रक्ताची आम्लीयता वाढली की लाल रक्तपेशीचा आकार लहान होतो. आपली जी लाल रक्तपेशी आहे तिचा आकार लहान होतो. लाल रक्तपेशीचं काम काय आहे, ऑक्सिजन पोचवणं. ऍब्सोल्युटली राईट. तुमच्याकडे एवढं भांड आहे त्याच्यातून समजा 10 युनिट ऑक्सिजन जातो, ते भांड समजा एवढं झालं तर ऑक्सिजन कमी जाणार. आणि ऑक्सिजन हे ऊर्जा मिळवण्याचं एक महत्वाचं संसाधन आहे आपल्या पेशीचं. ऑक्सिजन शिवाय ऊर्जा मिळणार नाही पेशीला. म्हणजे पेशीचं डिजनरेशन होतं आणि पेशीला ऊर्जा कमी मिळायला लागते. ह्या 2 गोष्टी घडल्यानंतर त्या पेशीची कार्यक्षमता कमी कमी व्हायला लागते. मग अशा एका पेशीची झाली, मग दुसऱ्या पेशीची झाली, मग तिसऱ्या पेशीची झाली, करता 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 अशा अनेक पेशी समूहांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते. मग त्या पेशी ज्या ऑर्गनच्या बनले, म्हणजे त्या पेशींपासून जो ऑर्गन बनलेला आहे, त्या पेशी ज्या ऑर्गनच्या आहेत त्या ऑर्गनची क्षमता इम्पेअर होते, त्या ऑर्गनची क्षमता खराब होते.
मग त्या ऑर्गनची क्षमता कमी झाली की त्याची जी कामं आहेत, मग तो थायरॉइड असेल, पॅन्क्रियाज असेल, गॉल ब्लॅडर असेल, लिव्हर असेल, कोणता पण ऑर्गन असेल तो, ही जी आम्लीयता साठते ना शरीरामध्ये, ती कुठे साठेल ह्याची मला कल्पना नाही, तुम्हाला कल्पना नाही. तुमच्या जेनेटिकल स्ट्रक्चर प्रमाणे तुम्ही जिकडे वीक असाल तिथे त्याचा परिणाम जाणवेल. त्याच्यामुळे तुमचं डिजनरेशन करणारं कारण जरी एक असलं तरी ते कुठे डिजनरेट करेल ती जागा बदलू शकते. म्हणून एकाच कारणामुळे अनेक वेगवेगळे रोग होऊ शकतात त्या माणसाला. पेशीचं डिजनरेशन झालं, पेशीची उपासमार झाली, त्याच्यातून रोग निर्माण झाला. रोग निर्माण झाल्यावर आपण काय करतो? औषध घेतो. पण पेशीचं डिजनरेशन थांबवण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही एक, आणि लाल रक्तपेशीचा आकार वाढवण्याची कोणतीही आपल्याकडे व्यवस्था नाही. थोडक्यात काय, ज्या दोन कारणामुळे फंडामेंटली शरीरात रोग निर्माण झाला, ती दोनही कारणं तशीच्या तशी वर्षानुवर्ष आपल्या शरीरात जिवंत असतात. आणि वरतून आपण मात्र वेगवेगळ्या ॲलोपॅथी घ्या, होमिओपॅथी घ्या, आयुर्वेद घ्या, पंचकर्म करा, अमुक करा, तमुक करा, थंड पाणी, मी नॅचरोपॅथ आहे, मग थंड पाण्याची पट्टी, गरम पाण्याची पट्टी, मिट्टी की पट्टी, कटी बाथ, स्टीम बाथ, हे आमचं एवढं शेपूट असतं. एकदा आमच्या तावडीत माणूस आला ना नॅचरोपॅथच्या, की त्याला पुरा घोळात घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाही त्या माणसाला, जीव नकोसा करून सोडतो त्याचा आम्ही. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मूळ कशामुळे रोग झालाय याचा विचारच नाहीये. तर आपल्याला रोग होण्याचं हे फंडामेंटल पहिलं कारण. आता आपण दुसऱ्या कारणाकडे येऊया. आधी ना आपण सगळ्या कारणांची एक लिस्ट बनवूया आणि मग संक्षेप मध्ये सगळ्या कारणांचं मी तुम्हाला सूत्र सांगतो. तर दुसरं कारण आहे आपल्या शरीरात जाणारी रसायनं. लिहून घ्या. आपल्या शरीरात जाणारी रसायनं, मॅनमेड रसायनं बरं का, मॅनमेड केमिकल. निसर्ग पण केमिकल बनवतो. लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आहे, काही प्रॉब्लेम नाही मला लिंबामध्ये सायट्रिक ऍसिडचा. पण तुम्ही जे बाजारात सायट्रिक ऍसिड विकत घेता त्या सायट्रिक ऍसिडचा मला प्रॉब्लेम आहे, ज्याला म्हणून मॅनमेड केमिकल्स. मॅनमेड केमिकल्स ज्या ज्या पदार्थातून तुमच्या शरीरामध्ये जातात त्याच्यापासून भीषण रोग निर्माण होतात. आणि त्या पदार्थांची नावं तुम्हाला सांगितली ना तर धक्का बसेल. येणार आहे मी त्याच्याकडे. तर दुसरं कारण काय झालं आपलं, शरीरात जाणारी रसायनं. आता तिसरं कारण लिहून घ्या, कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि इन्शुलिन ह्यांचा संग. कार्बोहायड्रेट म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि इन्सुलिन ह्याचा संग हे रोगाचं एक कारण आहे. त्याच्या पुढचं कारण आहे फ्री रॅडिकल्स. मी नंतर विचारणार आहे जायच्या आधी, जो उत्तर बरोबर देईल त्याला जेवण मिळणार आहे, जो उत्तर चुकेल त्याला पुन्हा पुन्हा लिहून मग झालं की बरं का गुरुजी, जो उत्तर देईल त्याला जेवायला पाठवायचं आतमध्ये. उत्तर चुकलं की डिटेन्शन, थांबा इकडे, होमवर्क पुरं करा आणि मग आज पुरणपोळीचं जेवण आहे आज. आणि सगळ्यात शेवटी लिहून घ्या, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम मधलं असंतुलन. ही 5 महत्वाची कारण आहेत. आपण थोडक्यात प्रत्येक कारण बघणार आहोत आणि मग नंतर ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, ह्याच्यासाठी काय विचार करायला पाहिजे आपल्याला ते बघणार. आणि ते बघताना काही रोगांचा आपण उल्लेख करणार आहोत. त्याच्या डायबेटीसचा एक उल्लेख करणार, वजन कमी करण्याचा जो आपण ओबॅसिटी म्हणजे वजन वाढ जी आहे त्याचा उल्लेख करणार आहोत, ब्लड प्रेशर. आणि मग तुम्हाला समजा एखादा तुमच्याकडे फरमाईश म्हणतात ना, गायक काय करतो, आधी त्याला जो राग गायचा आहे तो गातो, त्याला जी ठुमरी गायची आहे ती गातो, तरणा गायचा आहे तो गातो, आणि मग मध्यंतर होतो. आणि मग श्रोते फरमाईश करतात की अमुक राग म्हणा, तमुक राग म्हणा. तसं तुम्हाला काही 2-4 रोग जर पाहिजे असतील तर त्याच्यावरती जर माझा अभ्यास झाला असेल तर मी बोलेन, नसेल झाला अभ्यास तर मी अभ्यास करून येईन, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तर आता केमिकल्स, दुसरं आपलं कारण. ही कोणती केमिकल्स आहेत त्याच्याविषयी बोलणारच आहे. त्याच्या आधी तुम्ही एक यादी करा. काय यादी कराल तुम्ही, त्याचं शीर्षक असं लिहा, गटारात फेकून देण्याच्या वस्तूंची यादी. यादीचं शीर्षक काय आहे, हॅलो म्हणा, गटारात
फेकून देण्याच्या वस्तूंची यादी. त्यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे साखर. इथे जे श्रोते भक्त, या उद्याच्या प्रोग्रामसाठी आलेले निवासासाठी आलेले नातेवाईक, हात वर करा. किती लोक साखर खातात मला एकदा बघू. हात वर करा, हात ताट वर करा. आला 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 आला. अजून होळीला अवकाश आहे, अजून महाशिवरात्रच आहे, पण बोंबाईची वेळ आली. सरांच्या शास्त्राप्रमाणे काय माणसाचं पुढे होतोय हे त्यांचं शास्त्र सांगतं की मला कल्पना नाही, कृष्णमूर्ती पद्धतीचा मी फारसा अभ्यास केलेला नाही, पण मी जो काय कुंडलीचा अभ्यास केलाय त्याच्यावरनं माझी खात्री आहे की जो माणूस साखर खातो त्याच्या 21 पिढ्या नरकात जातात. एवढं मात्र माझ्या ज्योतिषाचा जो काय अभ्यास केलेला आहे मी त्याच्यावरनं ठामपणे सांगू शकतो. आणि जे साखर खायला घालतात त्यांच्या 42 पिढ्या नरकात जातात. माहेरच्या 21 आणि माहेरच्यांचं वाटोळं करून झालं एकदा कि मग सासरी जातात आणि सासरच्यांचं वाटोळं करतात, त्यांच्या 21 पिढ्या बरबाद करतात. तुम्हाला जर आरोग्य पाहिजे असेल, जर पाहिजे असेल तर बरं का, काही मला सांगणारे भेटतात 150 आम्ही जन्मभर साखर खाल्ली, आमचं काय झालं, काय वाईट झालं, आमचं काही वाईट नाही झालं. मग मी म्हणतो थांबा थोडस, अजून होईल वाईट तुमचं, झाल्यानंतर या माझ्याकडे. दुसरा पदार्थ आहे चहा. ज्या माणसाचं वाटोळं व्हावं असं तुम्हाला वाटतं, निदान प्रत्येक स्त्रीला एका माणसाचं तरी वाटोळं व्हावं असं वाटतं. 10 माणसांचं मला माहित नाही, पण एक माणूस तरी, आणि ती व्यक्ती म्हणजे तिची सासू. तोंड बघायला नको त्या बाईचं, सततच वाकडं, प्रसन्न चित्त नाहीच ना कधी. तर मी सगळ्या सुनानांना एक गुह्य सांगतो. माझं नाव पण माधव आहे बरं का. इति गुह्यतमं शास्त्रम ने जसं अर्जुनाला त्यांनी गुह्य सांगितलं ना, तसं मी पण गुह्य तुम्हाला सांगायला आलेलो आहे. त्याला एकच अर्जुन होता, मला 5-25 अर्जुन आहे तिकडे सांगायला. जर का सासूला खपवायची असेल, हॅलो, तर 3 वेळा चहा पाजा त्या सासूला. यद गत्वा न निवर्तन्ते, जाईल तिला मोक्षप्रद जाईल. तर असं आहे का, मी शिक्षकांच्या सभेत सांगत होतो तेव्हा एक शिक्षिका उठून उभी राहिली आणि म्हणाली, सर म्हणे माझ्या सासू आत्ताच 3 वेळा चहा पितात, काही झालं नाही, 10 वर्ष अजून झाली. मी म्हंटल डोस वाढवा, मग आता 5 कप करा दिवसाचा, जाईल म्हटलं लवकर ती. मग तुम्हाला जर वाटत असेल ना आलेल्या माणसाला पोचवायचाच कसा करून, तर त्याला विचारा चहा घेणार का, चहा घेणार का. मग तो म्हणेल नाही मी चहा नाही घेत. मग कॉफी टाकू का. मी तुला पोचवणार, तू चहा पिऊन पोचला नाहीस तर मी तुला कॉफी पाजून पोचवणार, पण माझा निर्णय झालेला आहे, मी तुला पोचवणार. त्याच्यानंतर दुसरा पदार्थ आहे चहा आणि कॉफी. तिसरा पदार्थ आहे लोणचं. सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवायला पाहिजे की लोणचं माझ्या लँग्वेज मध्ये, माझ्या भाषेमध्ये स्युसाइड आहे. स्युसाइड, आत्महत्या आहे ती. आणि स्त्रीचं आत्म म्हणजे कॅल्शियम असं मी मानतो. स्त्रीला कॅल्शियमची पुरुषापेक्षा खूप गरज आहे आणि तिला पुरेसं मिळत नाही ते. आणि नेमकं ते लोणचं हा जो प्रकार आहे तो तिच्या खाण्यात जास्ती येतो. आपल्याकडे पद्धत काय ना, जेवायला बसलं की आधी घरातला करता म्हणून बसणार, मुलं बाळा बसणार आणि मग शेवटी बाई बसणार. उरलं तर मग तिला ते कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना शेवटी जेवणामध्ये. भाजी संपते, एखाद वेळेस आमटी संपते, आता परत कोण टाकणार, एकटीसाठी काय करू. हा जो तुमचा स्वतःकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे ना, तो प्रॉब्लेमॅटिक आहे. मग आता लोणच्या बरोबर खाऊ ना, ते लोणचं खाल्लं की तुमचं कॅल्शियम कमी होतं. लोणच्यामध्ये जे सोडियम आहे, मीठ आहे, सोडियम इन कॅल्शियम आउट, ही जर केमिस्ट्री माहित नसेल तुम्हाला तरी तुमचं कॅल्शियम जाणार. तुम्ही म्हणू शकत नाही की सोडियम खाल्ल्यामुळे कॅल्शियम कमी होतं, हे मला माहिती नाहीये, माझं तरी जाता कामा नाही कॅल्शियम, कारण मला माहिती नाहीये. आम्ही जेव्हा लॉ शिकलो ना
तेव्हा पहिला सिद्धांत आम्हाला शिकवला. काय शिकवला पहिला सिद्धांत? इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज. तुम्हाला कायदा समजत नाही, कायदा माहित नाही, समजत नाही, आपल्याला समजतच नाही कायदा, पण कायदा माहित नाही हा डिफेन्स नाही टिकणार. मी काय बोलतोय लक्षात येते ना तुमच्या? मी समजा नेरळला आलो आणि एकाला भोसकला आणि मी म्हटलं असं भोसकल्यामुळे शिक्षा होते का तुमच्या देशामध्ये? मला माहित नव्हतं असं भोसकल्यामुळे शिक्षा होते. पोलीस म्हणजे तुला जरी माहित नसलं तरी तुला शिक्षा होणार. म्हणजे असं लोणचं खाल्ल्यामुळे माझं कॅल्शियम जातं हे ज्या बाईला माहिती नाहीये तिचं सुद्धा कॅल्शियम जाणार. त्याच्यामुळे कॅल्शियम टिकवायचं असेल तर तुम्हाला साधं सिंपल गणित सांगा. लोणचं तर खाऊ नकाच, पण जेवणाचा क्रम पण बदला. जेवण झालं ना की प्रथम बाईने जेवायला बसायचं घरातल्या, मग मुलांनी जेवायचं आणि उरलं तर पुरुषांना खायला घाला, असं मी सुचवतो साधारण. जर घर निरोगी पाहिजे असेल तर हा क्रम तुम्ही ठेवा. पहिलं बाईने जेवायचं, मग मुलांनी जेवायचं आणि मग पुरुषांनी, नाही तर बाजारात नाही काहीतरी आणून खाईल. काहीतरी तो काय जातोच बाहेर 4 गोष्टी खाऊन येतो. फार त्याचं काय अवलंबून नसतं घरावरती आणि फार त्याला भाव देण्याचं पण काही कारण नाही. एवढं फार भाव दिला बस झाला. आता तो त्याच्या पुढचा पदार्थ आहे पापड. पापडामध्ये आपण जो खार घालतो ना, पापड खार, तो कॉरोजिव्ह आहे. त्याने शरीरामध्ये कॉरोजन होतं म्हणून पापड नाही खायचा. त्याच्यानंतर नंबर लागतो बेकरी प्रोडक्टचा. मगाशी आमचा बेकरी प्रोडक्ट बरीच घनघोर चर्चा झाली. हे तर मी हॉलोकॉस्ट असं म्हणेन. मगाशी मी सुसाईड असा शब्द वापरला, पण माझ्या दृष्टिकोनातून बेकरी प्रोडक्ट्स म्हणजे हॉलोकॉस्ट, उत्पात. सुसाईड बिसाईड फार फालतू शब्द आहे त्याच्या समोर. ते का ते पण सांगणार आहे. आता फक्त आपण सूत्र समजून घेऊया. कोणताही बेकरी प्रोडक्ट जो डालडा घालून बनलेला आहे, वनस्पती तुपात बनलेला आहे, इमल्सिफायर्स आहेत, रायझिंग एजंट्स आहेत, कलर्स आहेत, फ्लेवर्स आहेत, हे सगळेच्या सगळे माणसाचा पीएच जो आहे ना तो बिघडवणारे आणि कॉरोजिव्ह असे दोन्ही नेचरचे प्रोडक्ट आहेत. त्याच्यामुळे हे चालणार नाहीत आपल्याला. आणि त्याच्या नंतर नंबर लागतो रिफाइंड ऑइल. कोणाला विचारलं तुम्ही तेल कोणतं वापरता, कोणी म्हणतो ह्या ब्रँडचा वापरतो, कोणी म्हणतो त्या ब्रँडचा वापरतो. मला ब्रँडशी दुश्मनी नाहीये आणि ब्रँड विषयी प्रेम पण नाहीये. मी न्यूट्रल आहे त्या बाबतीत. हे रिफाइंड ऑइल आहे का हा प्रश्न आहे माझा. ते कोणत्या ब्रँडचं का असे ना, रिफाइंड ऑइल असलं तर ते नाही खायचं. दुर्दैवाने रिफाइंड ऑइल हेल्दी आहे असं चित्र टीव्हीवरती उभं करतात. ती जी जाहिरात दाखवतात ना त्याचं असं हृदय धगधग धगधग धगधग. म्हणजे नवऱ्याची काळजी घ्यायची असेल तर अमुक कंपनीचं आमचं रिफाइंड तेल वापरा. आणि ती बाई पण ती नवऱ्याच्या छातीवर कान टेकून असे. म्हणजे ते सगळं इतकं छान गोड 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 रोमॅन्टिक चित्र उभं करतात ना की त्या बाईला खरंच वाटायला लागतं की रिफाइंड तेल खाल्ल्यानंतर नवऱ्याचं आरोग्य टिकणार आहे. ऍक्च्युअली ते रिफाइंड तेल खाल्ल्यानंतर नवऱ्याचं आरोग्य उद्ध्वस्त होणार आहे याची त्या बाईला सुतराम कल्पना नसते. वर्स्ट प्रॉडक्ट कोणता असेल तर हे रिफाइंड ऑइल मिळतं. मग कोणत्याही नट नटीने जरी त्याचं समर्थन केलेलं असलं टीव्हीवरती म्हणा, जाहिरातीत म्हणा, मग तो कितीही मोठा पॉप्युलर स्टार असू दे, हे विषच आहे. त्याच्यामुळे हे शर्डरीप उभं का माझे. साखर, चहा, कॉफी हे बहीण भाऊ मानतो मी. लोणचं, पापड, बेकरी प्रोडक्ट्स आणि रिफाइंड ऑइल हे पदार्थ ज्या घरात असतील त्या घरात आरोग्य नांदणार नाही. कम व्हॉट मे. असा कोणी एखादा सापडतो मला माणूस की हे सगळं करूनही त्याला रोग होत नाही, त्याला मी अपवाद म्हणतो. अपवाद फिजिक्स मध्ये पण आहे, शास्त्रामध्ये अपवाद आहेत, तसं आरोग्यशास्त्रात पण अपवाद आहे. तुम्ही चर्चिल हे नाव ऐकलंय का? चर्चिल कोण होता? नुसतं हो नको. चर्चिल हा ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता. त्याचं काय वैशिष्ट्य होतं? चर्चिल म्हटलं की कशाशी आपण इक्वेट करतो काही तुम्हाला अंदाज आहे? चिरूट त्याचा. सिगार, चिरूट नाही, सिगार. चर्चिल आणि सिगार हे एक इक्वेशन आहे. जन्मभर
या माणसाने सिगार ओढला आणि तुम्हाला कल्पना आहे तो 100 वर्षापुढे टनाटण जगलेला होता. काही झालं नाही त्याला आयुष्यात. मग आपण पण ओढायचं. गुरुजींपासूनच सुरुवात करूया आपण. उद्या गुरुजी येतील तेच चिरूड घेऊन शिगार घेऊन बसतील, संपला विषय ना. मीच देतो ना उदाहरण तुम्हाला चर्चिलचं. तुम्ही काय मला सांगता? मला माहिती आहेत अनेक पाप करून जन्मभर निरोगी राहिलेली अनेक माणसं मला माहिती आहेत, 1-2 नाही. मग म्हणून काय, म्हणून त्यांचं अनुकरण करा, ते अपवाद होते. नाशिकला जातो बऱ्याच वेळा मी, तिथे कॉलेज रोड म्हणून एक रोड आहे, कॉलेज रोड. ते कॉलेजची मुलं मुली सगळे त्या एरियात भटकत असतात, नाही भरकटत असतात असं मी म्हणतो. ते हॉटेल बिटेल सगळे त्यांचं चालू असतात, दंगा मस्ती. त्या रोडवरती जी मोटरसायकल चालवणारी मुलं आहेत ना, त्यांना ना चमकुगिरी करण्याची एक तिथे फॅशन आहे त्या मुलांची. ते दोन्ही हात सोडून मोटरसायकल चालवतात, एकदम असं करते ते. बघा मी दोन्ही हात सोडलेले आणि मी मोटरसायकल चालवतो. आपण नाही चालवत तशी. आपण दोन्ही हात धरून का, मी देतो ना उदाहरण, दोन्ही हात सोडून चालवणारी मोटरसायकल चालवणारी मुलं आहेत, मग तुम्ही का चालवणार नाही? कारण ते रेकमेंडेबल नाहीये. आपण बघू, छान छान छान, मी नाही करणार तसं. त्याच्यामुळे हजारात लाखात एखादा असतो की सगळी पाप करतो तरी त्याला काही होत नाही. अशी माणसं समाजाला धोकादायक आहेत मी असं मानतो. ह्याचं कारण असं आहे, त्या लोकांच्यामुळे चुकीचा मेसेज जातो. योग्य मेसेज जाण्याच्या ऐवजी रॉंग मेसेज ह्या माणसामुळे जातो आणि त्याच्यातून प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून अशा लोकांनी फुशारकी मारण्याच्या ऐवजी नम्रतेने म्हणावं, हो बाबा मी चुका केल्या, पण तो उपरवाला रहमदिल होता म्हणून मला काही झालं नाही, तुम्ही असं करू नका. ह्या लोकांचं तसं नसतं, त्यांच्यामध्ये गंड असतो. मी असं केलं मला काही नाही झालं, अरे तू सुटलास, बाकीचे नाही सुटणार. मी जे तुम्हाला सांगायला आलोय ना, ते सामान्यपणे 100 पैकी 90 लोकांना काय होतं त्यांच्याविषयी बोलतोय. 10 लोकांचं काय होतं मला नाही माहिती. होत असेल, त्यांना नसेल त्रास होत, विषय संपला माझ्यासाठी. ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी मी बोलतोय. तर हे 6 पदार्थ तुमच्या आयुष्यात नकोच. आणि कोणते 4 पदार्थ तुमच्या आयुष्यात हवेच त्याची एक यादी करा. मग ते कशा पद्धतीने खायचे, किती वेळा खायचे, आठवड्यातनं कसं प्लेसिंग करायचं त्याचं ते नंतर सांगेन मी मला. त्यातला पहिला पदार्थ म्हणजे नाचणी. दुसरा पदार्थ आहे पनीर. तिसरा पदार्थ आहे मशरूम. आणि चौथा पदार्थ आहे यीस्ट. यीस्ट यीस्ट ते ब्रेड फुगवण्यासाठी वापरतात ना, यीस्ट यीस्ट. हे 6 नकोत आणि हे 4 हवे. हा एकदा बेसिक तुम्ही पाया बांधलात ना की त्याला मी आरोग्याचा महामार्ग म्हणतो. आरोग्याकडे असं गल्ली बोळात नाही जायचंय, महामार्ग आहे, रस्ता आहे, 6 लेन रोड आहे, 8 लेन रोड आहे आपला, चुकण्याची शक्यता नाही. ह्या 10 गोष्टी. मोझेस म्हणून येशू ख्रिस्ताच्या आधी एक सत्पुरुष होऊन गेला, मोझेस. त्याच्या 10 कमांडमेंट्स होत्या. तुम्ही जुना पिक्चर बघितला असेल, 10 कमांडमेंट, मेट्रो गोल्डविन मेलचा पिक्चर होता तो. तसं माझ्या ह्या 10 कमांडमेंट्स आहे. मोझेस नंतर 5000 वर्षे गेली, येशू ख्रिस्ताच्या आधी 2-2500 वर्ष आणि येशू ख्रिस्ताच्या नंतरची 2000 नाही 4500-5000 वर्ष गेली. माझ्या 10 कमांडमेंट्स हे 6 पदार्थ नाहीत आणि हे 4 पदार्थ खायचे. हे तुम्ही सुरू केलं की तुमच्या आयुष्याचा सगळा रंगच बदलून जाईल आणि तुम्ही आरोग्याच्या महामार्गावरती याल. हा आपला दुसरा पॉइंट झाला. तिसरा काय म्हटलंय रोगाचं कारण आपलं लिहिलंय केमिकल्स. नंतर काय लिहिलंय कार्बोहायड्रेट, पिष्टमय पदार्थ आणि इन्शुलिन ह्यांचा संग. आपल्याला ना सकाळी उठल्यापासून सारखं खायला लागतं काहीतरी. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गळिता. पांडुरंगाचं स्मरण करा असं नाथाने सांगितलंय. आपण तसं करत नाही पांडुरंगाचं स्मरण. खायचं काय त्याचं स्मरण असतं, हरकत नाही, पाप त्याच्यामध्ये नाहीये. काय खातो ह्याच्यात प्रॉब्लेम आहे. सकाळी उठले काय आपण समजा एक पोहे, इडली, आधीचा भात शिल्लक राहिला असेल तर फोडणीचा भात, फोडणीची पोळी, याला काय म्हणतो आपण स्टार्च.
किंवा सायन्सच्या भाषेत कार्बोहायड्रेट्स म्हणतात. असा तुम्ही कार्बोहायड्रेट खाल्लात की त्याच्यापासून शुगर निर्माण होते आणि ती शुगर निर्माण झाल्यानंतर आपलं ब्रेन आपल्या पॅन्क्रियाज मधल्या बीटा सेल्स ना इन्शुलिन तयार करायला सांगतो. नीट लक्ष देऊ नये का, आपण कार्बोहायड्रेट खाल्लं की त्याचं साखरेत रूपांतर होतं आणि कार्बोहायड्रेटचं थोडं लवकर होतं, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्ती आहे, म्हणजे जे पटकन पचतं आणि पटकन साखर निर्माण होते. त्याची साखर निर्माण झाली, रक्तातली साखर वाढली की ती रक्तातली साखर विशिष्ट लेवलच्या वर वाढू नये आणि ती पेशीत जावी किंवा त्याचं फॅट मध्ये रूपांतरण व्हावं किंवा त्याचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर व्हावं, पण रक्तातली साखर कमी झाली पाहिजे, ह्या हेतूने बीटा सेल्स इन्शुलिन तयार करतात. 8 वाजता आपण पोहे खाल्ले की ते इन्शुलिन वाढतं. असं इन्शुलिन वाढलं की नॉर्मली 180 मिनिटांनंतर ते इन्शुलिन पुन्हा पूर्ववत होतं. म्हणजे समजा फास्टिंग इन्शुलिन, उपाशी पोटी इन्शुलिन तुमचं 5 आहे, तुम्ही नाश्ता केलात की समजा ते 18 झालं की ते पुन्हा 5 होतं. केव्हा? 3 तासानंतर. म्हणजे 8 ला एकदा वाढलं ते की 11 वाजता पुन्हा ते 5 वरती येतो. 11 वाजेपर्यंत कोणतरी येतो की आमच्याकडे अमुक अमुक पूजा होती आणि हा पूजेचा प्रसाद. आता पूजेचा प्रसाद तुम्ही नाही म्हणू शकाल का? तिरुपतीचा प्रसाद आला, साईबाबाचा प्रसाद आला, आमच्याकडे अमुक पूजा झाली, मग तो पूजेचा प्रसाद काय असतो? त्याच्यात असते साखर. प्रसाद म्हणून कोणी चटणी आणून देतो का आपल्याला? नाही देत. पेढा, लाडू, काही ते असं स्वीटच आणून देतो. पुन्हा ते शुगर आहे, म्हणजे पुन्हा ते कार्बोहायड्रेट आहे. 11 वाजता 5 पर्यंत खाली येणाऱ्या इन्शुलिनला तुम्ही खाली येऊ देत नाही, तिकडनंच ते पुन्हा वर चढतं. इन्शुलिन 18 होतं, मग ते 2 वाजता खाली येणार होतं. 180 मिनिटं झाली ना. मग तुमच्या प्रिय बायकोनी केलेला डबा ऑफिसमध्ये खाता तुम्ही, पोळी भाजी, पोळी म्हणजे पुन्हा कार्ब आलं, ते पुन्हा वाढतं इन्शुलिन खाली येणार. मग तोपर्यंत 5 वाजता खरं ते पुन्हा 5 वरती यायला पाहिजे. काही नाही सर, आजकाल ना ते डाएट खाकरा वगैरे सगळं ड्रामा निघालाय वजन कमी करण्यासाठी, डायबिटीस कमी करण्यासाठी. काही नाही, मुठभर कुरमुरे आणि डाएट खाकरा खाल्ला सर, बाकी काही नाही खाल्लं. अशा बायका कळवळून सांगतात मला. म्हटलं तुम्ही कळवळलात तरी इन्शुलिन वाढणारच आहे तुमचं, कारण ते कार्बोहायड्रेट आहे ना. पुन्हा तुम्ही कितीही कळवळलात तरी इन्शुलिन वाढणारच आहे तुमचं. पुन्हा ते इन्शुलिन 5 वाजता वाढतं, ते 8 पर्यंत पुन्हा 5 होणार होतं. पण पुन्हा पुरणपोळीचं जेवण समजा असलं किंवा नसलं, साधी पोळी जरी असली तरी ते कार्बोहायड्रेटच आहे. पुन्हा भाकरी असली तरी कार्बोहायड्रेटच आहे, पुलाव असला तरी कार्बोहायड्रेटच आहे. पुन्हा तुम्ही 8 वाजता ते इन्शुलिन चढवतावर ते 11 वाजता खाली येतं. नशिबाने तुम्ही झोपता 11 वाजता, नाही तर तुम्ही असे हरामखोर आहात ना की तुम्ही 11 वाजता पुन्हा काहीतरी खाल असं की ते 2 वाजेपर्यंत आणखीन पुन्हा इन्शुलिन चढवून ठेवा. अशी माणसं आहेत आपली. ह्याला मी इलेव्हेटेड इन्शुलिन असं म्हणतो. आणि अखंड वेळ रक्तात राहणारं रेंगाळणारं जे इन्शुलिन आहे, त्याच्यापासून डायबेटीस होतो, त्याच्यापासून वजन वाढतं, त्याच्यापासून कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम येतो, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम येतो. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स म्हणून शरीरामध्ये आणखीन प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणजे जड आहे, मूळ आहे हे. पण आपण इतके त्या कार्बोहायड्रेटला चटावलेलो आहोत ना, आपल्याला सहन नाही होत ते कार्बोहायड्रेट नाही खाल्लं तर. एक तर दुसरं खाणं परवडत पण नाही आर्थिक दृष्ट्या सुद्धा. मला सांगा, तांदूळाचा रेट काय आहे? 50 रुपये किलो. मुगाचा रेट काय आहे? 100, 125. मध्यंतरी तूर डाळ 200 पर्यंत गेली, म्हणजे प्रोटीन त्याच्यापेक्षा महाग. आणि तुपाचा रेट काय आहे? 3 मुख्य पदार्थ ना, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. चढत्या क्रमांकाने त्याचे रेट पण वाढत आहेत. मग त्याला परवडत नाही आपल्याला खायला, महाग पडेल. म्हणून आपण ते कार्बोहायड्रेट जास्ती खातो आणि कार्बोहायड्रेटला चटावलेली आपली जीव. आता ऐकणार नाही ते. जसं वाघाला माणसाच्या रक्ताची चव एकदा कळली की तो ऐकणार नाही, मग त्याला तेच पाहिजे. सारखं 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 उठल्यापासून झोपेपर्यंत, बारशापासून 12व्यापर्यंत कार्ब चालू असतं.
माणूस मेला तरी कार्ब सुटत नाही, त्याचे मुलं बाळ कार्बच खातात पुन्हा. हा जो कार्बोहायड्रेट आणि इन्शुलिनचं हे जे कनेक्शन ना, त्याच्यातून रोग होतात. त्याच्या पुढचं कारण काय आपलं? फ्री रॅडिकल. तुम्हाला कल्पना नाहीये आपण ऑक्सिजनमुळे जगतो की नाही? ऑक्सिजन बंद झाला तर मरू आपण, पण ह्याच ऑक्सिजनमुळे आपण रोगी होतो बरं का. हा जो ऑक्सिजन आहे ना, आपण श्वास घेतो, ऑक्सिजन घेतो आतमध्ये, नाकातनं ऑक्सिजन फुफ्फुसात जातो, फुफ्फुसातनं तो रक्तात जातो, रक्तातनं तो पेशीत जातो. पेशीमध्ये गेला, ऑक्सिजन मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. त्या 8 इलेक्ट्रॉन पैकी 1 इलेक्ट्रॉन आपली पेशी काढून घेते. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन पैकी 1 गेला, म्हणजे किती राहिले त्याच्यामध्ये? आता 7 इलेक्ट्रॉन राहिले. 7 इलेक्ट्रॉन वाला हा जो ऑक्सिजन आहे ना, त्याला फ्री रेडिकल असं म्हणतात, किंवा दुसऱ्या भाषेत रिएक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस, ROS असं नाव आहे त्याचं. किंवा तिसऱ्या भाषेत बोलायचं अनस्टेबल ऑक्सिजन असं त्याला केमिस्ट्रीच्या भाषेत आम्ही म्हणतो. मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे बेसिकली, सगळं मी केमिस्ट्रीच्या अंगाने बघतो. अनस्टेबल ऑक्सिजन म्हणतो. तो काय करायचा प्रयत्न करतो? आता इथे मगाशी ती मुलगी खेळत होती, काहीतरी तिच्या हातात चिंदी असेल, काय पेन असेल, तुम्ही ते पेन खेचून घ्या बरं तिच्या हातातलं. काय करेल ती? बोंबाबॉम्ब सुरू करेल. ती स्टेबल होती, तिची पेन किंवा पेन्सिल खेचून घेतली की तिची काय होते? अनस्टेबल होते ती. मग ती स्टेबल कधी होईल? परत देऊन टाका तिची वस्तू तिला. तसं ज्या ऑक्सिजन पासून तुम्ही 1 इलेक्ट्रॉन काढलेला आहे, तो स्टेबल कधी होईल? त्याला 1 इलेक्ट्रॉन दिला की तो स्टेबल होईल. जर त्याला इलेक्ट्रॉन दिला नाहीत तर तो ऑक्सिजन तुमच्या शरीरभर रक्तातनं फिरून धुमाकूळ घालतो आणि तुम्हाला 100 पेक्षा जास्ती रोग होऊ शकतात त्या ऑक्सिजनमुळे. मग तुमचं पूर्वकर्म, ग्रहदशा, पोश्चर, कफवात, पित्त, मानसिक ताणतणाव ह्याचा ह्या 100 रोगांची काही संबंध नाहीये. तो झाला फ्री रॅडिकलमुळे, तो झाला केमिकलमुळे, तो झाला इन्शुलिनमुळे, तो झाला हायड्रोजन आयनमुळे. पुस्तकामध्ये मी एक म्हण वापरली आहे, कोकणातला माणूस आहे मी. जखम मांडीला आणि औषध शेंडीला, असं आपलं चाललेलं आहे. जखम कुठे झाली आहे? मांडीला. आणि औषध कुठे लावलंय? शेंडीला. खरं मला दुसरा शब्द वापरायचा होता, पण पुस्तकात लिहायचं असल्यामुळे ते पार्लमेंटरियन लँग्वेज नाही, ती अनपार्लमेंटरियन लँग्वेज आहे. तुम्ही समजून जा मला काय म्हणायचंय ते. असं आपलं होतं. रोग कुठे झाला आहे आणि तुम्ही लावताय कुठे औषध? त्याच्यामुळे हे फ्री रॅडिकल म्हणा, केमिकल्स म्हणा, इन्शुलिन म्हणा, हायड्रोजन, ह्याच्यामुळे जे रोग होतात, माझं म्हणणं ह्याच्यामुळेच सगळे रोग होतात. ह्याच्यामुळे जे रोग होतात नाही, ह्याच्यामुळेच रोग होतात. आणि सगळ्यात शेवटचं कारण आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ह्याच्यामधलं असंतुलन. आपल्या शरीरात 2 कारण आहे, 2 नर्वस सिस्टीम्स आहेत. एक सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे जिचं काम फाईट आणि फ्लाईट, म्हणजे वाघ बघितला, भीती वाटली आपल्याला की आपण पळून तरी जातो किंवा लढाई तरी करतो त्या वस्तूशी म्हणा, त्या माणसाशी म्हणा, त्या प्राण्याशी म्हणा, जी काही घटना असेल तेव्हा. किंवा आपल्याला वाटलं हे आपल्याला झेपणार नाहीये, आपण कल्टी मारून पळून जातो. फाईट करण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ज्या क्रमाने क्रिया व्हायला पाहिजेत त्या सगळ्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममुळे होतात. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही आपल्याला कूल डाऊन करते, ही आपल्याला हील करते. या दोन्हीची गरज आहे. दोन्हीचं संतुलन जोपर्यंत आहे ना तोपर्यंत प्रॉब्लेम नाहीये. पण आज दिवस असे आलेले आहेत की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपली थोडी कमी पडते आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपली कमी पडते आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपली खूप ऍक्टिव्ह आहे, अखंड उठल्यापासून ऍक्टिव्ह आहे. आपण ज्याला स्ट्रेस म्हणतो त्याच्यामुळे ते सगळं होतं. ताणतणाव आहे, ऑफिसचं काम आहे, गाडी मिळेल का? 30 वर्ष लोकल ट्रेनला लटकून प्रवास केलेला आहे मी. हे जे मी तुम्हाला सांगतोय ना, मला गुहेत जाऊन ध्यान करून झाडाखाली बसून नॉलेज नाही मिळालेलं आहे. माझी सायटी गेलेली आहे हे नॉलेज मिळवताना.
आणि मला कोणी असं, मी तुम्हाला जसं बसून नॉलेज देतो ना, असं मला कोणी बसून नॉलेज दिलेलं नाही. ह्याच्याकडून कण घे, त्याच्याकडून कण घे, त्याच्याकडून कण घे, असं ते क्षणश्चैव कणश्चैव विद्यामर्थमच्या साधेत, तसं क्षणानी कणानी ते गोळा केलेलं नॉलेज आहे, ते मी तुम्हाला सांगतोय. तर ही जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती आणि सिम्पॅथेटिक यांचं संतुलन झालं तर आपल्याला रोग होणार नाही. अदरवाईज सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जर कायम सतत ऍक्टिव्ह राहिली तर त्याच्यातून रोग होऊ शकतात. रोग होऊ शकतात म्हणजे काय, त्याच्यामुळे सतत जी रसायनं शरीरामध्ये सिक्रिट होतात ना, त्या सिक्रिशन्समुळे रोग होतात आपल्याला. ती एक सिस्टीम थांबली काम करायची की ती सिक्रिशन्स थांबतात, की शरीराला रेस्ट मिळते आणि शरीर हील होतं आपलं. दोन्ही गरजेचे आहेत, पण एकाचा अतिवापर झाला आणि दुसऱ्याचा पुरेसा वापर झाला नाही तर आपल्याला रोग होतो. माझ्या समजुतीप्रमाणे ही कारण आहे. आता जेनेटिकल भाग आहे का? निश्चित आहे. माझं सगळं जे काम आहे ना त्याची तुम्हाला एक चतुस्सीमा सांगतो. चतुस्सीमा शब्द ग्रामीण भागामध्ये ऐकतो ना आपण, उत्तरेला हे आहे, दक्षिणेला अमुक आहे, पूर्वेला तमुक आहे. आपण पत्ते खेळतो, जुगार पण पत्तेच, गड्ड्यात जब्बू काय आणि जुगार काय, 3 पत्ते काय, पत्तेच आहेत. एकदा पत्ते वाटून झाले की तुम्हाला जो काय गेम खेळायचा आहे तो त्या पत्त्यातच खेळावा लागतो. पत्ते बदलून मिळतात का? नको, पुन्हा रिडील करा. रिडील नाही होत. तर पुस्तकात मी उदाहरण दिले माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा गड्ड्यात जब्बू खेळायचो तेव्हा कायम मी गाढव व्हायचो. मला लाल आणि काळा एवढंच कळायचं का लाल मध्ये 2 आहेत आणि काळ्यामध्ये पुन्हा 2 भाग आहेत हे कळायचंच नाही मला. कुठचं पान टाकायचं ते कळायचं नाही. पत्ते आलेले असायचे, मग गाढव व्हायचं. गाढव आले की रडारड सुरू. मग कोणातरी मोठ्या माणसाच्या मांडीवर बसायचं, तो सांगेल त्याप्रमाणे पत्ते टाकायचे आणि मग सुटायचं. मी त्या मोठ्या माणसाच्या मांडीवर बसल्यानंतर मला पत्ते बदलून मिळत होते का हो? त्यावेळेला पत्ते काय होते तेच होते, पण मला खेळण्याचे स्किल त्याच्यामधून मिळायला लागलं. त्याच्यामुळे माझ्या कामाची जी व्याप्ती आहे ती तुम्हाला आता ह्या क्षणी जे जेनेटिकल स्ट्रक्चर मिळालेलं आहे त्याच्यामध्येच, त्याच्या मर्यादेमध्येच आरोग्य मिळणार आहे तुम्हाला. हे फंडामेंटल गोष्ट लक्षात ठेवा. मी तुमच्यासाठी जे काम करतोय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या भ्रमात राहू नका. मला तुमच्यामध्ये 1% दिलचस्पी नाहीये. तुमचं डोकं दुखतं का, तुमच्या पोटात दुखतं का, तुमचे पिरियड्स रेग्युलर येत नाहीत का, तुमचे गुडघे दुखतात का, तुमचं डायबेटीज आहे का, तुम्हाला हार्ट आहे, मला त्याच्यात 1% दिलचस्पी नाही. मला दिलचस्पी कशामध्ये? मी का आलो मग इथे? मी जसं उघड सांगतोय मला तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, मग मी कशासाठी आलेलो आहे? आजपासून 200 वर्षांनी जो भारत आपला होणार आहे, मेरा भारत महान म्हणतो ना, तो भारत जर महान बनायचा असेल तर ज्या 10 पिढ्या निर्माण होणार आहेत त्यांनी एक विशिष्ट अन्न पद्धती फॉलो करायला पाहिजे. ती अन्न पद्धती तुम्हाला होणारी जी, म्हणजे हा जो मुलगा बसलेला आहे ना, ह्याला जी पंतवन्न नातवंड होणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी बसलो इथे, तुमच्यासाठी नाही बसलेलो आहे. ती जी मुलगी आता होती ना, तुझ्या समोर तुझीच मुलगी होती का? ती जी मुलगी होती तिला जी मुलं बाळा होणार आहेत, त्यांना जी मुलं बाळा होणार आहेत, त्यांना जी मुलं बाळा होणार आहेत, त्यांच्यासाठी आज मी इथे बसलेलो आहे. मी जे काम करणार आहे ना ते बघायला ना तुम्ही राहणार आहात ना, मी राहणार आहे, पण ही थिअरी मात्र राहणार आहे. मी जे सांगून जाणार आहे ही थिअरी मात्र राहणार आहे. आणि ह्या थिअरीशी जे कुटुंब, जे गाव, जे शहर, जे राज्य किंवा राष्ट्र जोडलं जाईल, निश्चित त्याचं कोट कल्याण होईल. नुसतं मेरा भारत महान अशी गाणी म्हणून भारत महान होणार नाहीये. कोणीही निवडून आलं, आज निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत ना आता, तरी अच्छे दिन नाही आने वाले असं मी म्हणेन. जोपर्यंत हे 6 पदार्थ तुमच्या घरात आहेत आणि जोपर्यंत ही कारणं तुमच्या आयुष्यात अस्तित्वात आहेत, आरोग्याच्या बाबतीत अच्छे दिन आने वाले नाही. सत्तेवरती कोणी येऊ, मला काही फरक पडत नाही त्याचा.